गावचा खेळाडू आणि सर्वाधिक जास्त टू व्हीलर बाईक जिंकणारा खेळाडू आपण पाहताय. 22 जवळजवळ आय थिंक टू व्हीलर बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत असं ऋतिक पाटील दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्या उरण पनवेल रायगड जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूची चर्चा प्रचंड सुरू आहे, अगदी छोट्याशा गावामधून हा खेळाडू निघाला, परंतु आज त्या गावाच्या नावापाठोपाठ स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. ते नाव आहे चैतन्य पाटील, टाकीगावचा खेळाडू, ज्याला सध्या आपण इन ऍक्शन मध्ये पाहता. 4 षटकांची मॅच अगोदरचा सामना अगदी धारावे संघानं आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावरती जिंकला. बलाढ्य दिगोडेची बॅटिंग लाईनअप असताना त्यांना 57 काढू दिल्या नाहीयेत. आणि आता सध्या आपण दुसरा सामना पाहता आणि याच्यानंतर आय थिंक विनर वर्सेस विनर. चला, जिंकणारा संघ सज्जरा धारावे टीम. याच्यानंतर लगेच तुम्हाला पुढची मॅच खेळायची आहे. मैदानाच्या आतमध्ये करण मडवी आणि त्याच्या सोबतीला चैतन्य पाटील. कालच्या दिवसामध्ये देखील करणला आपण खेळताना पाहिलं. पहिल्या दिवसामध्ये देखील तो खेळला. लगातार 3 दिवस करण मडवी या खेळपट्टीवरती खेळतो. ही चर्चा आपण केली की मगाशी पाहण्याची बादली नव्हती, तरी देखील गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळाला. अगदी चेंडू जेव्हा ओढा केला जातो तेव्हा तो आणखीन वेगानं सिमेंटच्या खेळपट्टीवरून फास्ट निघून जातो. चला, आता ती पाण्याची बादली घेऊन चालले. स्वतः आयोजक आहेत संचित यांना आपण पाहता. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रीतम घरत, जे 24 लाईव्ह इव्हेंट वरती ज्या रील्स सध्या चर्चेचाच भाग बनले आणि कालच्या दिवसामध्ये एक रील्स 1 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिली, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष कौतुक करूया आपण. जाऊया मॅचच्या दिशेनं. ऋतिक पाटील दाखल झाला, मॅन फ्रॉम वडवली. चेंज द गेम या नावानं सातत्यानं हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला आणि आज तो दाखल झालाय चिर्लेच्या नगरीमध्ये. ऋतिक पाटीलचं पहिलं षटक, बॅट्समन चैतन्य पाटील आणि त्याच्या सोबतीला करण मडवी. राईट आर्म ओव्हर द विकेट्स पहिला बॉल घेऊन. चला, सामन्याला थोडीशी घाई करा, कारण सध्या दुपारचं 1:15 वाजल्या. कालच्या दिवसामध्ये 1:15 वाजता 3 मॅच संपल्या होत्या. काल 1:15ला 3 मॅच संपल्या. 4ला जवळजवळ शेवटची मॅच संपली देखील. चला, आज देखील विनंती करूया थोडे फास्ट केला. पहिला बॉल चैतन्य पाटीलच्या विरोधात ऋतिक पाटील. चला, थोडीशी प्रतीक्षा करूया आणखीन पहिल्या बॉलसाठी. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो. अनेक रील्स देखील सध्या 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या अगदी अकाउंटवरती, चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतात. इंस्टाग्रामवरती त्यांच्या रील्स, खेळाडूंच्या रील्स, चांगले चांगले शॉट ते पोहोचवत असतात. पहिला बॉल, बैठक स्ट्रोक, जागा बनवली, त्याच्यानंतर पिक केला बॉलला. बॉल निघाला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. पहिल्या बॉलवरती चैतन्याला मिळतील 4 धावा. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये क्रिस्टलची ट्रॉफी आहे 5व्या क्रमांकाची, जासईच्या स्पर्धेमधली, आणि ती ट्रॉफी जिंकली देखील चैतन्य पाटीलनं. संघमालक विपुल पाटील. आणि सध्या चैतन्य पाटील बॅटिंग करतो. पहिल्याच बॉलवरती त्यानं चौकार ठोकला. 400चा स्ट्राईक रेट स्टार्ट करून देत असताना डावाला, पण ऋतिक कमी नाही आहे, ते देखील वापसी करण्यासाठी जरूर पाहायला मिळणार आहेत. पण चैतन्य काय करतील पुढच्या बॉलवरती. समोर मारलाय ऑन साइडला, लॉंग आउट बाउंड्री लाईनच्या वरून धमाका. चैतन्य पाटीलचा वार, सारेच गारेगार, बॉल सीमा पार, षटकार. दोन बॉल 2 बाउंड्री स्ट्रोक. पहिल्या आल्या 4, दुसऱ्या 6, टोटल 10 बनल्यात. आर्यन नाईकला लॉंग ऑनला आपण पाहताय सध्या त्याच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य. बॉलर्सला मार देत असताना फ्लॅटेड स्ट्रोक, अफलातून फटका, शॉट ऑफ द डे. बॉल निघाला कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारचा दुसरा षटकार. कॅप्टन मगाशी पोहोचले तेजस, त्यांनी सांगितलं आज बॉलर्सची कमतरता. आयकॉनच्या हातामध्ये बॉल आलाय, त्यानं मार दिला, त्यामुळे सध्या आर्यन विचार करतात आयकॉनला मार बसलाय. इथे फटका, आणखीन एक फटका मारला लॉंग ऑफला. आता
बॉल निघाला सीमा पार. सध्या मागून बादशाह नावाचा उल्लेख सुरू आहे. लगातार 3 षटकार. सहा 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 3 बॉल 3 षटकार. टोटल बनल्यात अवघ्या 4 बॉल मध्ये 22 धावा. हीच तर खासियत आहे. फार कमी कालावधीमध्ये हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटला मिळाला. तिथे त्याची उंच झेप पाहायला मिळाली. लगेच रायगड प्रीमियर लीगचं महापर्व आलं. तिथे या खेळाडूनं स्वतःची हुकूमतच गाजवली नव्हे तर त्या मॅच मध्ये अगदी अधिराज्यच बनवून बसला. आणि रायगड प्रीमियर लीग सर्वाधिक मोठ्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक चैतन्य पाटीलच्या नावावरती राहिली. सध्या त्याचा जोरदार धमाका सुरू आहे. 4 बॉल मध्ये 4 बाउंड्री आल्यात. 1 चौकार 3 षटकार. चला आता कमी गतीचा बॉल फुल टॉस. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 5 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 22. यावेळीचा बॉल स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. स्वतःकडे स्ट्राईक गेले आणि एक सिंगल शेवटच्या बॉलवरती मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या 4 बॉलमध्ये 22 बनल्या. पण पुढच्या 2 बॉलमध्ये 1 पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्यात. टीम टाकीगावला बिनबाद 23 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती 23 धावा. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल. दुसऱ्या ओव्हर मध्ये तशीच सुरुवात. ऍक्शनला रिएक्शन देत असताना चैतन्य पाटीलचा हा 4था षटकार. सध्या चांगलीच बॅटिंग करताय चैतन्य आणि 6 धावेनं अवघ्या 7 बॉल मध्ये 29 वरती पोहोचलाय संगम. पहिल्या ओव्हर मध्ये 23 आल्या. क्रिश जसा आलाय क्रिशचं स्वागतच केलंय पहिल्या बॉलवरती. धाव फलकावरती 29. चला मॅच बॉल सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल. अनेक संघांना सध्या पुरस्कर्ते राहिलेत. विपुल पाटील. कमी गतीचा बॉल. लिखित खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी अपील केली परंतु अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. 1 अतिरिक्त रन्स एक्स्ट्रा धाव. स्टंपच्या मागून योगेश पवार यांना आपण पाहता. चला इथून व्हाईट बॉलचा इशारा आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. एक्स्ट्रानं धाव फलकावरती रन्स लागले. सध्या 30 धावा अवघ्या 7 बॉल मध्ये 30 काढल्यात. ही स्टार्ट आहे चैतन्य पाटीलची. त्याचा स्ट्राईक रेट नेहमीच बहरताना पाहायला मिळाला. अनेक वेळा त्याचे मोठमोठे षटकार प्रेक्षक एन्जॉय करतात. सध्या षटकारच पाहायला मिळालेत. कमी गतीचा बॉल. जेव्हा जेव्हा कमी गतीनं पवन बॉल आले तेव्हा तेव्हा चैतन्य समोर अडचणी राहिल्यात. मगाशी देखील थोडासा कमी गतीचा बॉल होता तो थोडासा लेग स्टंपच्या बाहेर राहिला. हा देखील कमी गतीचा बॉल. इथे थोडंसं सावध पवित्रानं त्याने खेळण्याचा प्रयत्न केला पण तो डॉट बॉल आला. क्रिशची वापसी म्हणूया. नेक्स्ट बॉल. आणखीन एक. आता ओळखलं गतीला. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड लाईनच्या अगदी दूर. सीमा पार. 5वा षटकार मारलाय आतापर्यंत चैतन्य पाटीलनं. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. धावांची गती 36 वरती पोहोचली. 36. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. डीप लफ खेळाडू दूर आहेत. 1 सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. ऋतिक पोहोचलेत परंतु तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण करण्यात आल्या. 2 धावेने धावफलकावरती रन्स जवळजवळ आता 38 धावा लागल्यात. चांगली बॅटिंग चैतन्य पाटीलची. टाकीगावचे खेळाडू नेहमीच त्याच्या बॅटिंगचा आनंद लुटतात. हा टाकीगावचा मुख्य खेळाडू आहे. सध्याच्या घडीला या खेळाडूची चर्चा अनेक परिसरामध्ये. नुकताच बिहार इथे जाऊन तो स्पर्धा खेळला. अगदी अखाती राज्यांमध्ये जाऊन नावाचा उल्लेख करतायत. इथे फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिक्स. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फाईन लेग सीमा रेषेच्या मधोमध. इट्स आउट ऑफ द पार्क. शॉट ऑफ द डे चैतन्य पाटीलचा. आणखीन एक उत्तुंग असा षटकार.
सध्या चैतन्य पाटीलची चर्चा सुरू आहे. 6 षटकार मारलेत, एकट्यानं स्ट्राईक घेतले. करणला अद्याप स्ट्राईक मिळालीच नाहीये, पण तो आनंद घेतो नॉ स्ट्राईक एंड वरून. आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावफलकावरती रन सध्या 45 धावा. कदाचित विक्रमी धावसंख्या पाहायला मिळेल की का. चैतन्य पाटील 24 बॉल राहिला तर एक मोठा विक्रम धावसंख्येचा पहिल्या पूर्वार्धामध्ये बनू शकतो, याची दाट शक्यता सध्या वर्तवली जाते. इथे टॅप केल्या बॉलला 2 खेळाडूंच्या मधोमध गॅप मिळाला मोठा, नाही राहिला धावसंख्येचा तोटा. शेवटच्या बॉलवरती रन्स 4. आता 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती टीम टाकीगाव बिनबाद 49. ओव्हरमध्ये 23 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 26 आल्या. आता आर्यन नाईक चालला षटक क्रमांक 3. मगाशी तो लॉंगॉनला फिल्डिंग करत होता. ISPL ही स्पर्धा त्यानं गाजवली. बामणडोंगरीचं नाव आणि सर्वाधिक मोठी स्पर्धा क्रिकेटमधली, जिथे स्टार खेळाडू क्रिकेटचा देव सर सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील आपण पाहिलं. अक्षय कुमार, विविध सेलिब्रिटींना आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलं. आणि त्या स्पर्धेचा भाग राहिलेला आर्यन नाईक बामणडोंगरीचा हा युवा जिगरबाज खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला. करण फुल टॉस टाकला त्याला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आता ना. एक सिंगलनं 13 बॉलमध्ये 50 कंप्लीट झाल्या टीम टाकी गावच्या. अवघ्या 13 बॉलमध्ये 50 धावा. सध्या आपण टाकीगाव संघाला पाहता. वरद 11 टाकीगाव 50 धावा कंप्लीट अवघ्या 13 बॉलमध्ये. चैतन्य पाटील कमालच केले या खेळाडूंना. इथे फटका जागेवरून, ना फ्रंट फुट ना बॅक फुट, खडे खडे स्ट्रोक. टाकी गावचा बाहुबली त्याच्या बॅट मधून षटकार. चैतन्य एकदा बाट उंच करा. अवघ्या 13 बॉल मध्ये 54 टाळ्या उद्या चैतन्य पाटील साठी. जैसे कहते हैं ना दोस्तों, कर्मो और कांड दोनों करो लेकिन खुद के दम पे करो. वन मॅन आर्मी एकट्याचं संघर्ष पुढे घेऊन चाललाय संघाला आणि वैयक्तिक 53 वरती पोहोचला. क्या बात आहे चैतन्याची धुव्वाधार बॅटिंग. इथे बॅटच्या मधोमध शेवटच्या टोकाला बॉल लागला. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 पूर्ण केल्या जातील. चैतन्यला स्ट्राईक घ्यायचे आणि त्याच्या बॅटिंगचा आनंद. कदाचित या स्पर्धेमधली ही दुसरी 50 पाहायला मिळाली. याच्या अगोदर 24 लाईव्ह इव्हेंट्स प्रफुल्ल पाटील बोरलेचा खेळाडू ज्यानं 16 बॉलमध्ये 54 काढल्या. इथे चैतन्यनं अवघ्या 13 बॉलमध्येच काढल्या 53 धावा. फास्टेस्ट 50 या स्पर्धेमधला हा विक्रम सध्या पाहायला मिळाला. मागच्या बॉलवरती देखील 3 धावा आल्यात. समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला बडे मिया सो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. चला करण मडवीचा देखील षटकार आलाय. याच दरम्यान ज्यांचं आगमन आपल्याला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. सध्या आपण मॅच पाहताय बंटू. याच क्रीडांगणामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची सर्वाधिक मोठी स्पर्धा ज्यांच्या कल्पक बुद्धीतून पाहायला मिळाली आणि सर्व त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं योगदान देणारे नाव राहिलं ते अर्थातच सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळतं. साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि या स्पर्धेमध्ये सुनील शेठ मडवी साहेबांच्या माध्यमातून साऱ्याच ट्रॉफी अगदी ज्या पहिल्या क्रमांकापासून 5व्या क्रमांकापर्यंत देण्यात आल्यात. सुनील शेठ साहेबांचं स्वागत करूया. आणि ते स्वागत करत असताना बॉलला पाठवलं गॅप मध्ये. एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 4. स्वागत आहे सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब. त्याच दरम्यान सन्माननीय किशोरजी मडवी साहेब यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सध्या विपुल पाटील यांची देखील प्रचंड चर्चा. बऱ्याचशा संघांना ते संघ मालक राहिलेत. आज टाकीगावची जिंकलेली 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आज विपुलजी पाटील यांच्या घरामध्ये जाईल. पण इथे देखील त्यांनी संघ पुरस्कृत केला अशी माहिती मिळाली. विपुलजी पाटील
वरद 11 टाकीगाव. सध्या धावांच्या गतीचा आपण उल्लेख करतो धावफलकावरती 3 ओव्हरमध्ये 70 धावा लागल्यात. अवघ्या 18 बॉल मध्ये 70 वरती पोहोचलाय तो टाकीगावचा संघ. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल येताना पाहायला मिळतो. अनेक वर्ष बामणडोंगरी संघासाठी तो 12वा खेळाडू म्हणून राहिलाय. चला आज त्याला संधी मिळते पावसाळी रब्बर बॉल मध्ये. इथे फटका, इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा. बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड लाईनच्या दिशेने. नो +4 पंचा. पाच धावा मिळतील. पंचांचा इशारा नो बॉल. चला राहुल गोंधलीला आपण पाहता. अनेक वेळा तो 12वा खेळाडूच राहिला बामणडोंगरी संघासाठी. राहुल गोंधलीनं जर 2 विकेट पटकावल्या तर वरद 11 टाकीगाव संघाचे संघ मालक विपुल पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल राहुलला. बघा राहुल फार मोठी संधी आहे. 2 विकेटसाठी 2000 रुपये. पण तो सध्या 75 धावा 18 बॉल मध्ये काढल्या. स्ट्राईक वरती करण मडवी दाखल झाला. चैतन्यने अर्धशतक झळकावला. फ्रीडचा बॉल आडव्या बॅटनं शॉट ऑन पूल केलाय. मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे करण मडवीचा आणखीन एक गगनभेदी स्ट्रोक. षटकार. एक्क्याऐंशी धावा धाव फलकावरती. अवघ्या 19 बॉलचा खेळ संपलाय. अद्याप 5 बॉल राहिलेत. का 100 धावा पाहायला मिळतील का? इथे फटका, शॉर्ट पिच बॉल. आणखीन एक मोठा प्रहार केलाय. बॉल निघाला एका टप्प्यानं बाउंड लाईनच्या पलीकडे. करणला धावा मिळाल्या 4. पंच्याऐंशी धावा धाव फलकावरती लागल्यात. विक्रमी स्कोर म्हणूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा धावसंख्येचा उच्चांक राहिलाय 85. इथे गती चांगली आहे. विकेटची संधी. क्षेत्ररक्षक तैनात. पण तू इथे बनेल प्रेक्षक. आणखीन एक बॉल सीमा पार. षटकार. पुढे धावा काढल्या तर करण कळतोय आता सध्या 28 वरती. त्याची देखील चांगली बॅटिंग. बामणडोंगरी संघाकडे आज गोलंदाजी जी स्ट्रॉंग म्हणून ओळखली जाते आदित्य पाटील नाहीये. त्यानंतर आपण जीतला देखील आज पाहिलं नाहीये बॉलिंग ट्रॅक वरती. मुख्य गोलंदाज आज अनुपस्थित आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीचा चांगलाच फायदा मिळाला. इथे देखील आडव्या बॅटनं मारलाय. टप्पा बॉल, शॉर्ट पिच बॉल. सीमारेषा पलीकडे. आणखीन धावा मिळाल्यात 6. धावा धाव फलकावरती लागल्यात आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. अवघ्या 22 बॉल मध्ये 97 धावा. आडव्या बॅटनं लगातार षटकारांचा पाऊस. 100हून अधिक धावा अवघ्या 23 बॉल मध्ये. एकदा जोरदार टाळ्या उद्या टाकीगाव संघासाठी. या दोन्ही सलामीवीरांनी विक्रमी धावसंख्या बनवली. 100चा टप्पा ओलांडला. बॅट्समन करण मडवीच्या या दमदार बॅटिंगसाठी आता एक षटकार आणखीन आला तर 2000 रुपये दिले जातील. सुनील शेठ मडवी साहेबांकडून हे पारितोषिक लावण्यात आले. चला शेवटचा बॉल डॉट. इथे निर्धाव चेंडू. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती वरद 11 टीम टाकीगाव संघाची धावसंख्या तब्बल 103 धावा लागल्यात आणि सामना जिंकण्यासाठी 104 धावांची आवश्यकता. येणारे 24 बॉल 104 धावा.
चला, या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या आता चेस करावी लागणार आहे. 104 धावा, 24 बॉलमध्ये 104चा पाठलाग. परंतु सध्या स्क्रीनवरती असा खेळाडू आपण पाहताय, पेण तालुका आणि त्याचबरोबर अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात, त्याहीपेक्षा असं म्हणूया एक रणजीपट्टूच दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्या नावानं पेणच्या स्टेडियममध्ये सर योगेश पवार असा स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो. फिल्डिंगचे धडे देखील ते अनेक युवकांना देत असतात. फिल्डिंग कोच म्हणून देखील ते राहिलेत. सध्या योगेश पवार दाखल होताना पाहायला मिळालेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीला बॅट्समन आपण पाहताय आर्यन नाईकला. एकानं एक खाल गाजवलाय, दुसरा त्या शोधामध्ये आहे. एकानं फ्युचर, एक भविष्य आणि एक तदनंतर पाहायला गेला तर भूतकाळ. अनेक वर्ष क्रिकेटच्या कारपटलावरती ज्यांनी आपली हुकूमत गाजवली. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाला शुभम पाटील. पहिलाच बॉल शुभमचा ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली गेली. प्रत्येक बॉल आता तुम्हाला षटकारच मारावा लागेल. जवळजवळ प्रत्येक ओव्हरमध्ये 26-27 धावा काढाव्या लागणार आहेत. आयकॉन ग्रामीण स्तरामधून खेळत असताना आज शुभम पाटीलला आपण पाहताय. दोन्ही चिर्लेचेच आयकॉन खेळाडू चैतन्य पाटीलच्या संघामध्ये खेळतात. एक करण मडवी आहे चिर्लेचा, ज्यानं धावा चांगल्या काढल्या बॅटिंग करत असताना. सध्या शुभमला आपण पाहताय इन ऍक्शन मध्ये. लॉंगॉनला अमय देखील तयार आहे. सध्या त्याच्याचकडे बॉल चालला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अमयला चकवा देऊन बॉल निघाला सीमा पार. आर्यन नाईकच्या बॅटमधून पहिला चौकार. बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती पहिली बाउंड्री आली आणि धावफलकावरती रन्स लागल्यात 5 धावा. प्रचंड धावा आहेत, 104 काढायच्या, सोपं नाहीये 104 धावा. परंतु पावसाळी रब्बर बॉलमध्ये अशा अनेक विक्रम प्रेक्षकांनी देखील पाहिलेत. 4-4 ओव्हरमध्ये 100, 110 धावा देखील बनताना अनेक वेळा पाहायला मिळाल्यात. पावसाच्या सरी नाहीयेत, साऱ्यांनाच पावसाची प्रतीक्षा. प्रचंड उन्हाची, अगदी उन्हाचा तडाखा, गरमी प्रचंड वाढले, त्यामुळे साऱ्यांनाच पाऊस कधी पडेल हा प्रश्न पडला. पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा आपण खेळतो. मागे चाललाय बॉल, कॅचची संधी प्रयत्न केला परंतु त्याच्या पलीकडे बॉल. एका टप्प्यानं बॉल ओलांडतोय सीमारेषा. लगातार दुसरा चौकार. दुसरा चौकार पाहायला मिळाला आर्यन नाईकचा. लगातार 2 बॉल 2 चौकार. मगाशी आपण उल्लेख केला ISPL ही स्पर्धा आर्यन नाईकनं फार कमी कालावधीमध्ये खेळली आणि या नामांकित खेळाडू राहिल्या. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिलेत. जागेवरून फटका बनवला, गॅप मिळाला, बाउंड लाईनच्या पलीकडे पाठवला बॉल, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. चार 6 टोटल रन्स बनल्यात आतापर्यंत. 15 धावा, 4 बॉलचा खेळ संपला. प्रति ओव्हर 26-27 बनवायचे आहेत. हा उल्लेख आपण केला. रिक्वायर्ड रन रेट प्रचंड मोठा राहिला, त्यामुळे प्रत्येक बॉल आता सध्या आर्यन नाईकला असाच खेळावा लागणार आहे. बाउंड्री, स्ट्रोक, चौकार, षटकार, तरच सामन्याची रोमांचकता वाढेल. सध्या षटकार चौकारांचंच गणित करायचं आर्यन नाईक आणि त्याच्या सोबतीला सर योगेश पवार यांना. धावा प्रचंड दिल्यात. गोलंदाजांना बसलेला मार, चैतन्य पाटीलचे अफलातून बॅटिंग, करण मडवीचा तडाखा, धावा बऱ्याच काढल्यात. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. इथे चान्स होता बॅट्समनला, कदाचित तिथे बाउंड्री आली असती तर आणखीन धावा बनल्या असत्या. सध्या एक एक्स्ट्रा नो बॉलच्या आपण ऍड करूया. पुढचा बॉल फ्री द्या. ओव्हर स्टेपिंग काल शुभमनं बरेच नो बॉल देखील टाकले. जवळजवळ एका ओव्हरमध्ये 4 ओव्हर स्टेपिंगचे नो बॉल शुभम पाटीलचे पाहायला मिळाले. याच क्रीडांगणामध्ये तो घडला. याच क्रीडांगणामध्ये सातत्याने त्याचा सराव राहिला. परंतु त्याच क्रीडांगणामध्ये त्याच्याकडून होणाऱ्या वारंवार चुका, या गोष्टींकडे त्याला लक्ष द्यावं लागणार आहे. काल 4 नो बॉल एका ओव्हरमध्ये ओव्हर स्टेपिंगच्या, आज नो पडलाय एक. इथे फ्री हिटचा बॉल. स्प्रीडचा बॉल समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये, लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे आर्यन नाईकच्या बॅटमधून आणखीन एक उत्तुंग षटकार. पाच बॉलचा खेळ इथे समाप्त झाला आणि 5 बॉलमध्ये जवळजवळ 22 धावा खर्च करण्यात आल्यात. अजय कुमटे यांचं देखील आगमन. अजय, आपण या मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे.
ज्या रिक्वायर्ड रन रेटची पवन आपण चर्चा केली 26-27 बनल्या तर रिझल्ट येईल टीम बामणडोंगरीला. चला पहिला षटक तर जिंकलंय बामणडोंगरीनं. पहिल्या षटकामध्ये शुभम पाटील चांगलाच महागडा ठरलाय. 6 बॉलमध्ये 28 दिल्यात आणि जवळजवळ लगातार 3 षटकार आर्यन नाईकनं ठोकलेत. धावफलकावरती 28 धावा. शेवटच्या 18 बॉलचा खेळ शिल्लक. या बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा कर्णधार दाखल होताना पाहायला मिळतो. चैतन्य पाटील दुसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला, परंतु समोर योगेश पवार आहेत. धावा काढावा लागणार आहेत 104 जवळजवळ. त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये 28-29चा पाठलाग तुम्हाला करावा लागेल. योगेश पवार यांचा हा पहिला धमाकेदार स्ट्रोक. चला चेस ऑन आहे अद्याप. पहिल्या ओव्हरमध्ये आले 28 आणि त्याच्यानंतर पहिल्याच बॉलवरती चैतन्याचं भव्य स्वागत. षटकार. सहा धावेने धावफलक 34. अवघ्या 7 बॉलमध्ये 34 धावा जमा झाल्यात. यावेळीचा बॉल जागेवरून फ्लिक केल्या बॉलला सौरव गांगुली उर्फ दादाची आठवण करून देणारा कव्हरच्या दिशेनं लॉफ्टेड ड्राईव्ह. एका टप्प्यानं बॉल सीमा पार. 4 रन. फटके सातत्यानं आपण लेदर क्रिकेटमध्ये पाहतो आणि तेच प्रत्यय पाहायला मिळालं योगेश पवार यांच्या माध्यमातून. यासाठी टेक्निक तुम्हाला वापरावी लागते, तुमच्यातला टॅलेंट तुम्हाला दाखवावा लागतो. चांगली बॅटिंग करतायत योगेश पवार. 2 बॉलमध्ये 10 आल्यात. थोडासा आता खाली राहिला बॉल. फॉलो केलं बॅट्समनला. चान्स होता. आर्यन डोक्यावरती हात मारून राहिला, परंतु इथे पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला टीम टाकीगाव संघाकडून. चैतन्य पाटीलचं षटक आहे. आतापर्यंत 38 रन्स बनल्यात अवघ्या 9 बॉलमध्ये 38 धावा. त्यामुळे पाठलाग होऊ शकतो. जागेवरून खेळला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. एक्स्ट्रा कव्हरला पकडलाय कॅच. सर योगेश पवार यांचा खेळ संपला. पहिला धक्का लागलाय टीम जय मल्हार जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीला. सहा 4 डॉट विकेट. चौथ्या बॉलवरती सफलता प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिला चैतन्य पाटील. 4 बॉलमध्ये 10 रन्स त्यांनी खर्च केल्या. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ज्या गोलंदाजी करत असताना ऋतिक पाटीलनं धावा खर्च जरूर केल्या, परंतु आपल्या बॅटिंगच्या जोरावरती सातत्यानं संघाला पुढे घेऊन जाणारा ऋतिक पाटील वडवलीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ज्या खेळाडूच्या नावावरती 20हून अधिक 2 व्हीलर बाईक राहिल्यात क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये, असा खेळाडू सध्या आपण इन ऍक्शन मध्ये पाहत्या. जिद्दी खेळाडू. या सातत्यानं खेळायचं तर जिंकण्यासाठी एका डेफिनेशननं खेळणारा खेळाडू सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. त्याचं स्वागत करत असताना चैतन्य पाटील. इथे बॉल येईल डॉट. कौतुक करूया आपण खेळाडूंचं. प्रखर कडक उन्हामध्ये खेळतात. चांगली एनर्जी खेळाडूंना ठेवावी लागते. त्याचबरोबर अंपायरचं देखील आपण कौतुक करूया. तडपत्या उन्हामध्ये आज पंचांची कामगिरी ते साकारतायत. पावसाच्या सरी नाहीये, त्यामुळे प्रेक्षक देखील थोडेसे कंटाळतात. पाऊस पडला की त्यांना आनंद मिळतो. या क्रिकेटचा आनंद काही निरालाच आहे. पावसाली रब्बर बॉल. आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. डिप मिड विकेटला बॉल चालला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल. शेवटच्या बॉलवरती पाहता पाहता 12 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 28 धावा. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये चैतन्यने 10 दिल्या, परंतु पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव आले आणि या षटकामध्ये रन्स बनल्यात 11 धावा. 12 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती जय मल्हार बामणडोंगरी टीम. 1 खेळाडू बाद. 39. बारा बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 39 धावा.
गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं ऋतिकचा हा फटका, बॉल निघाला सीमारेषा पार. पहिला षटकार तिसऱ्या ओव्हरमध्ये. तेरा बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 45 धावा. कौस्तुभ परदेशी दाखल झाला. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये यंदाचा हंगाम या गोलंदाजाचं देखील चांगलं पाहायला मिळालं टीम टाकीगाव संघाकडून. आणि तो पहिलाच बॉल त्याचा शॉर्ट पिच मिळाला ऋतिकला, त्यानं षटकार ठोकल्या. 45 धावा. अद्यापर्यंत प्रवास जर विचार केला तर प्रचंड मोठा आहे टीम बामणडोंगरी संघासाठी. धावा तितक्या प्रचंड खर्च झाल्या, परंतु सध्या बॅटिंग चांगली करतात ऋतिक आणि त्याच्या सोबतीला आर्यन नाईक. योगेश यांचा खेळ संपला. 45 रन्स. बॅटची एज थांबून राहिले खेळाडू आणि शेवटच्या क्षणाला बॅटचा अगदी टॉप एज खालचा भाग लागला आणि तदनंतर एक सिंगलनं काम बनणार नाही बामणडोंगरी टीम. प्रत्येक बॉल तुम्हाला षटकार चौकारच मारावा लागेल, परंतु सध्या एका धावेने धावफलक 46 वरती पोहोचला. 104 धावा या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा उंचांक पाहायला मिळतो. धावफलकावरती 46 धावा. 58ची आवश्यकता येणाऱ्या 10 बॉलमध्ये 58 धावा. 10 बॉलमध्ये 10 षटकार आता मारावे लागणार आहेत. चला बॉल आला डॉट, त्यामुळे आता समीकरण थोडंसं आणखीन कठीण बनेल. येणारे शेवटचे 9 चेंडू 58ची आवश्यकता. नऊ चेंडू 58 धावा. चला पुढची मॅच विनर वर्सेस विनर खेळवली जाईल. टीम सज्ज व्हा लगेच. धारावे संघ पहिला सामना जिंकला, त्यामुळे धारावे संघ खेळणार आहे पुढच्या मॅचमध्ये. समोरच्या दिशेनं मारला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक शुभम पाटील पोहोचला. थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली, लास्ट मोमेंटला बॉलला थांबवलं. रन्स मिळेल एक सिंगल. मॅचमधली औपचारिकता फॉर्मॅलिटीज म्हणूया सध्या, कारण प्रवास कठीण आहे. एकतर्फी मॅच. सुरुवात अशी बनली की जसं वाटलं की मॅच बनू शकते. पहिल्या ओव्हरमध्ये 28 आल्या, पुढच्याच 2 बॉलमध्ये 10 बनल्या. 8 बॉलमध्ये जवळजवळ 38 धावा काढल्या होत्या बामणडोंगरी संघानं. त्याच्यानंतर डॉट बॉल. इथे देखील फटका फसलाय आणि तो इथून फलंदाजाला थोडीशी दुखापत पाहायला मिळते. बॉल कदाचित शारीरिक मार देताना पाहायला मिळाला. चला पाणीची पूर्तता करा, पाणी घेऊन जा. चला बॅट्समन रिटायर हर्ट होत आहेत, थोडीशी दुखापत त्यांना जाणवते. आउट आहे बॅट्समन. यस, कॅच उडाली. बॅटकट आणि फलंदाजाला परतावं लागतं. ऋतिक पाटील. बॉल शिल्लक राहिला. ओव्हर क्रमांक 3. पहिल्या सत्रामध्ये अनेक षटकार पाहायला मिळाले. चैतन्य पाटीलच्या बॅटिंगचा आपण उल्लेख केला. वैयक्तिक 60 धावा एका मॅचमध्ये काढल्या. कालच्या दिवसामध्ये अशी बॅटिंग आपण करण मडवीची पाहिली गावठाणच्या. करण मडवीनं अगदी 100हून अधिक धावा स्पर्धेमध्ये बनवल्या. कारण सुरुवातीच्या 2 मॅचमध्ये जो जवळजवळ 85-90च्या आसपास पोहोचला. चांगली बॅटिंग काल करण मडवीची पाहायला मिळाली. अनेक संघांमध्ये तो देखील आयकॉन खेळतो आणि तो काल जासई संघाकडून खेळत असताना त्यानं काढलेल्या 100हून अधिक धावा. कालच्या दिवसामध्ये करणची चर्चा ऐकाव्यास राहिली, परंतु आज तिसऱ्या दिवसामध्ये चैतन्य पाटील जसा आला, पहिलं अर्धशतक तिसऱ्या दिवसामध्ये चैतन्य पाटीलचं राहिलं आणि या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक चांबोच्या नंतर दुसरं अर्धशतक चैतन्य पाटील या खेळाडूच्या नावावरती. नवीन खेळाडू येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दाखल झाला बॅट्समन प्रेम नाईकला आपण पाहताय. इनएफ नंबर 4 सध्या 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. आयकॉन खेळाडू जे आले त्यांचा खेळ हवा तितका झाला नाही. ऋतिक पाटील, योगेश पवार दोन्ही खेळाडू आयकॉन बाद झालेत. पण त्याहीपेक्षा हाही उल्लेख करूया, गोलंदाजी चाललीच नाही आज बामणडोंगरीची. मिड विकेट रिझनमध्ये मुख्य गोलंदाज आज अनुपस्थित राहिले, त्याच्यामुळे आज मुख्य गोलंदाज नसताना अगदी पार्ट टायमरला बॉलिंग करावी लागली. आज राहुल देखील बॉलिंग करताना पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपला. एकतर्फी मॅच. थोडासा प्रेक्षकांना देखील रस राहिला नाही या मॅचमध्ये, कारण हा रन्स प्रचंड राहिल्यात. आता शेवटचे 6 बॉल आहेत. मॅचमधली फॉर्मॅलिटी फक्त आपण पूर्ण करूया. याच्यानंतरची पुढची मॅच रफ अँड टफ बनेल अशीच आपण शक्यता वर्तवतो, कारण याच्यानंतर पुन्हा एकदा धारावे संघ खेळणाऱ्या पवन केने पहिल्या मॅचमध्ये हवा तितका चांगला परफॉर्मन्स देऊ शकला नव्हता, परंतु पुढच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा पवन यांना आपण पाहू.
मयूर वाघमारे यांची दमदार गोलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये. शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हर गोलंदाज तयार. चला आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मॅच जिंकणं आता कठीण आहे. फार मोठा प्रवास राहिला या मॅच मध्ये. व्हाईट बॉल, पुढचा चेंडू एक्स्ट्रा रन. चला याच्यानंतर विनर संघ खेळेल. आडव्या बॅटनं मारलाय, शॉर्ट पिच बॉल, टप्पा मिळाला. बॉल चालला मिड विकेट सीमा पार, षटकार. सहा धावा मिळाल्यात. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये लॉंग ऑन सीमा पार. प्रेम नाईकच्या बॅट मधून लगातार दुसरा षटकार. जाता जाता आपली छाप सोडत असताना प्रेम नाईक 2 बॉल 2 षटकार. अड्डा बॉईज मोठीजुई ग्रुप यांचं देखील आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. मोठीजुई गावामध्ये अनेक ग्रुप आहेत आणि सध्या अड्डा ग्रुपचे मेंबर्स या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा बॉल शिल्लक राहिला, लास्ट बॉल. धाव फलकावरती 65 धावा, 65 आणि चला आणखीन एक व्हाईट बॉल, 66 रन्स. यावेळीचा बॉल, मॅच जिंकली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वरद 11 टीम टाकीगाव संघ पहिला सामना त्यांनी मोठ्या अंतराने जिंकलाय. अभिनंदन चैतन्य पाटील आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 60 धावा कुठून काढल्यात, स्पर्धेतलं अर्धशतक ज्यानं फास्ट झलकावलं अवघ्या 13 बॉल मध्ये, असा चैतन्य पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला चैतन्य या. सामनावीरचं पारितोषिक आणि त्याचबरोबर धारावी टीम सचिन नाईक यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि एकीकडे चैतन्य पाटील. पुढचं बॅटल मजा येईल पुढच्या मॅच मध्ये. चला दोन्ही कॅप्टन येत आहेत. मग अशी सचिन नाईक यांना मॅन ऑफ द मॅच मिळाला, आता चैतन्य पाटील घेणार आहेत मॅन ऑफ द